हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बेत केलं आहे लसुणी भेंडी, म्हणजे लसणाची फोडणी देऊन आपण आज इथे भरली भेंडी करणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। तर मी ही भेंडी रात्रीच धुवून ठेवली होती। आदल्या रात्री मी इथे भेंडी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि मग त्यामधला पाणी गाळण्यासाठी एका जाळीच्या भांड्यामध्ये भेंडी निथळायला ठेवली। मग सकाळपर्यंत सर्व पाणी निथळून गेलं आणि भेंडी पाहू शकता तुम्ही पूर्ण कोरडी झालेली आहेत। अशा प्रकारे भेंडी धुवून घेतल्यामुळे आपलं टाईमसुद्धा वाचतो। जर आपण सकाळी भेंडी धुतली तर मग ते कोरडे होण्यासाठी आपण त्यांना पुसून घेतो, मग त्यामध्ये आपला टाईम खूप जातो। अशा प्रकारे आदल्या रात्री भेंडी धुवून ठेवल्यामुळे टाईमसुद्धा वाचतो आणि पटकन भाजी तयार होते। तर आता आपण भेंडी चिरायला घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण भेंडीचा मागचा आणि पुढचा देठ काढून घेऊन अशा प्रकारे छोटे छोटे मीडियम आकाराचे तुकडे करून घेणार आहोत। आणि मग जे मीडियम आकाराचे आपण तुकडे केलेले आहेत त्यांना सुद्धा मध्ये एक कट देऊन घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे असं मागचा आणि पुढचा देठ कट करण्यात आणि मग त्याचबरोबर असे 2 तुकडे करून परत त्यांना मधोमध एक कट देण्यात खूप टाईम जातो। म्हणून आपण अशा प्रकारे रात्रीच भेंडी धुवून ठेवली तर आपला टाईम खूप वाचतो। त्याचबरोबर भेंडी चिकटसुद्धा होत नाही, म्हणजे भेंडी पूर्ण कोरडी झालेली असतात। तर फ्रीजमधून काढली, लगेच धुतली आणि पुसली तरीसुद्धा ती थंड झालेली असतात, म्हणून आपली भेंडीची भाजी त्याच्यामुळे चिकट होऊ शकते। त्याचबरोबर भेंडीमधील विरघळणारे फायबर्स असतात ते आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, म्हणजे शुगरच्या पेशंटसाठी ही भेंडीची भाजी खूप पौष्टिक आहे। डायबिटीजचे 2 प्रकार असतात। ज्यांना डायबिटीज झालेलं आहे त्यांना हे माहीत असेल की डायबिटीजचे 2 प्रकार असतात। तर तो डायबिटीजचा दुसरा प्रकार आहे, त्यासाठी तर ही भाजी खूप पौष्टिक आहे। आणि त्याचबरोबर भेंडीची भाजी आणि भाकरी खाल्ल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे राहते, म्हणजे भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे पोट रिकामे होत नाही आणि मग लवकर भूक लागत नाही। अशा प्रकारे आपले वजनसुद्धा कमी करण्यास मदत होते आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ए मुळे आपले डोळ्यांचे कार्यसुद्धा नियंत्रित राहते। अशा प्रकारे हिरव्या फळभाज्या खाल्ल्यामुळे शरीरातली आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते, डोळ्यांचे कार्यसुद्धा नियंत्रित राहते, हृदयरोगाचे कार्य व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्याससुद्धा मदत होते। आपण हिरव्या पालेभाज्या खातोच, त्याचप्रमाणे हिरव्या फळभाज्यांचंसुद्धा आपण आहारामध्ये प्रमाण वाढवलं पाहिजे। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण आता सर्व भेंडी कट करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व भेंडी आपली कट करून झालेली आहेत। तर पहा असे मीडियम आकाराचे काप देऊन मधोमध असे परत आपण इथे भेंडीला कट करून घेतलं आहे। तर मग आता भेंडी कट करून झालेत, आता आपण फोडणीची तयारी करू। तर इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हा लसूण थोडा बारीक करून घेऊ। खलबत्त्याच्या ठोकल्याच्या सहाय्याने आपण आता हा लसूण थोडा ठेचून घेणार आहोत। अशा प्रकारे लसूण थोडा ठेचून घेतल्यामुळे भेंडीला छान सुगंधसुद्धा राहतो। आता इथे लसूण ठेचून झालेला आहे, आता आपण फोडणी देऊ। त्यासाठी आता आपण इथे गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये इथे आपण 3 पळी तेल घातले। इथे आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही, जवळजवळ इथे आपण अर्धा किलो भेंडी घेतलीत, म्हणून आपण इथे 3 पळी तेल घातले आहे। तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमच मोहरी। आपल्याला इथे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे, नाहीतर मग मोहरी कडू लागते। मोहरी चांगली तडतडली, आता आपण बारीक ठेचून घेतला होता तो लसूण घालू। त्यानंतर आपण अर्धा चमच जिरं घालणार आहोत। जिरंसुद्धा चांगलं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 आपण इथे कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। आता इथे आपण लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे लसूणचा कलर चेंज झाला आहे, चांगलं लाल झालं आहे। आता आपण चिरून घेतलेली भेंडी कढईमध्ये घालणार आहोत। आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवून कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे भेंडी शिजवून घेणार आहोत। भेंडी शिजते तोपर्यंत आपण शेंगदाण्याच्या कूटची तयारी करू। तर इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। तर आता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून ऑन ऑफ मोडवर हे शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट तयार झाला आहे। तर पहा असा आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही, मीडियममध्ये आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण कढईवरचं झाकण काढून भेंडी कशी झालीत ते चेक करू। आता आपण ही भेंडी थोडी हलवून घेऊ।
आपल्याला इथे भेंडी जास्त हलवायची नाहीत. जास्त भेंडी हलवली तर ते चिकट होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा हिरव्या फळभाज्या आपण जास्त हलवायच्या नाहीत. नाहीतर मग त्यांचा हिरवा कलर असतो तो उडून जातो आणि मग भाज्या अशा फिक्या दिसतात. तर पाहू शकता तुम्ही इथे भेंडी 50% शिजलेत. आता आपण त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकणार आहोत. तर इथे प्रथम आपण अर्धा चमच हळद घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे मी इथे 1 चमच मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमच धना पावडर घातले आणि 1 चिमूटभर मी इथे थोडं हिंग वापरलं आहे. आता आपण हे कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी मिरची पावडर अगोदर टाकली नाही. घरात जर लहान बाळ असतील तर अशा पद्धतीने हळद मिठामधले पहिली भेंडी करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपण मिरची पावडर टाकणार आहोत. आता आपण जे कोरडे मसाले घातले होते ते आता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेत. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. आता परत आपण हे शेंगदाण्याचं कूट आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ते आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच भेंडी फ्राय करून घेणार आहोत. भेंडी फ्राय करून झाल्यानंतर आपण आता कढईवर झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी भेंडी शिजवून घेऊ. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून भेंडी थोडी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे भेंडी व्यवस्थित शिजलेली आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट कोरडे मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेत. घरामध्ये जर लहान बाळ असेल तर बिना मिरची पावडरची भेंडी आपण त्याच्यासाठी एका बाउलमध्ये थोडी साईडला काढून ठेवू. आता आपण भेंडीच्या भाजीमध्ये 1 चमच मिरची पावडर घालून घेऊ. त्यानंतर मिरची पावडर आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून कढईवर झाकण ठेवून भेंडीची भाजी अर्धा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनटं झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही आता भेंडीला किती छान लाल रंग आलेला आहे. आता आपण भेंडी थोडी व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्याचबरोबर कोरडे मसाले, शेंगदाण्याचं कूट आणि भेंडी सगळे एकजीव झालेले आहेत. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. आपल्याला जर अशा प्रकारे भेंडी चिकट न होणारी करायची असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीने भेंडी करून पहा, अजिबात चिकट होणार नाही. आता आपण गॅस बंद करून ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आहे की नाही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की भेंडीचा कलरसुद्धा बिलकुल उडाला नाही, हिरवागार छान कलर आहे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. गोल भेंडी कापून लहान मुलांना तर भेंडी खूप आवडतात, पण अशा प्रकारे भरली भेंडी करूनसुद्धा तुम्ही लहान मुलांना भेंडीची भाजी खाऊ घालू शकता. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. त्याचबरोबर लहान मुलांना खूप आवडते ही भाजी. अशा प्रकारे भेंडी चिकट न झाल्यामुळे भेंडीची भाजी लहान मुले आवडीने खातात. इथे मी सांगितलेल्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून पहा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.